हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वे? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलिन बाय समू. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज क्रिसमस आहे, नाताळ. तर आज नाताळनिमित्त ऑफिसला सुट्टी असल्या कारणाने ना मी आज माझ्या कझिनला भेटायला चाललेली आहे. तर आम्ही भेटणार आहोत कोरम मॉलला, जो की तुम्ही प्रिव्हियस ब्लॉग मी बघितला असाल माझ्या मैत्रिणीसोबत. तर मी आज कझिनला भेटणार आहे, तर मी तुम्हाला डिरेक्टली माझ्या कझिनलाच भेटवते. तर चला आपण लगेच मॉलला जाऊया. काही आता मी मॉलला पोचलेलो आहोत आणि माझी कझिन देखील आलेली आहे. सो हाय अंकिता. कॉलर एवढी बिझी आहे ना गाईज. अगं किती मैत्रिणींची बोलशील, मैत्रिणींची किती बोलशील तो? हा आणखी त्याला बहिणीला भेटायला आलीस की मैत्रिणींची बोलायला? चल आता बघूया पुढे काय काय होत आहे ते. व्हिडिओ एंडपर्यंत पूर्ण बघा. अंकिता ओय, काय बघते तू? हे आय लव्ह कॉफी. बेटर नाही एवढा, थोडासा. जो ना मला खूप आवडला. हा हा, मगाशी बघितलेला मी पण. सो क्यूट अँड इतका सॉफ्ट आहे ना. अंकिता हॅलो. काहीच हा बेटर आहे, खूप छान आहे. हॅलो. कोरमला मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. मलाच नाही भेटलं. अंकिता काय घेतलं ग आपण? हे परफ्यूम घेतलं. कसं होतं ग? इतके मस्त आहे, छान, खूप छान. डेलीसाठी वापरू शकते ना मी? डेलीसाठीच सांगते. हो ना, मला हाच स्मेल आवडला आणि हा घेतला. तर आपण पुढे बघूया. कुठे जाऊया आता अंकिता? मॉल फिरूया. चला, सध्या आम्ही ग्राउंडलाच आहोत. आम्ही ग्राउंड फ्लोअरला आहोत. तर जर आम्ही मॉल फिरवतो तुम्हाला पण. तर का सो अंकिता, प्लॅन चेंज का? कुठे आता आपण चाललोय तलपालीला. आता अचानक कसं काय प्लॅन झाला का? मूडवर डिपेंड आहे. तर काय हायच नाही, इथं जाम गर्दी झाली, पूर्ण फुल आहे. त्याच्यापेक्षा आपण नसतं की इथे बाहेर जाऊन ठाण्याला मज्जा येते, तिथे रिअलमध्ये तिथे मज्जा नाही येते. का. पण एक आपण सेंट जॉनला पण जाऊया का? जाऊ. तिकडे चर्च पण आहे ना, आणि आज क्रिसमसच्या वेळेला ना काही भारी डेकोरेशन करतात. मग आपण पण बघूया आणि आपल्यासोबत आपल्या फॅन फॉलोअर्सला पण दाखवूया. तर चला तलावपालीला. आम्ही खाल्ले आता मोमोज खाऊन आम्ही आता ठाणा स्टेशनवरून तलावपालीला चालले आहोत. चालत आता तेच दाखवायला जातो. सो गाईज, आता मी पोहोचलेली आहे तलावपालीला. आम्ही जो ट्रॅव्हल आहे तो बसने केलेला नितीन कंपनीवरून. ते आम्ही नंतर खायला गेलो. जसं आता बघितलं असेल, आम्ही मोमोज खाल्ले. तर आम्ही मोमोज खाल्ले, त्याच्यानंतर आम्ही आलो तलावपालीला. आणि त्याच्यानंतर माझा एक अजून कझिन ब्रदर येतोय. अंकिता कुठे आहे माझा कझिन ब्रदर? चला आम्ही पोचलेलो आहोत आणि आता पुढे चला आता बघूया. पुढे चर्चमध्ये वगैरे पण जाऊन येऊया. काहीच आता माझे नुकतेच कझिन्स गेलेले आहेत घरी आणि मम्मीने मला ना एक काम दिलं, तो एक करते आणि मग मी आता जाते घरी. आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत. पण ते सकाळ आलं, प्रोनाऊन्सिएशन आता चुकीचं झालं. बट आता वाजलेले आहेत इव्हिनिंगचे 6:15. 6:15 झालेले आहेत. तर आता जे माझ्या मम्मीने जे आता काम सांगितलं ते मी करते आणि तिथून जाते मग घरी आपल्या.
तर चला काहीच अशी ना मी तलावपालीला येत असते ना. ॲक्च्युली मी पण आता भरपूर दिवसाने मी तलावपाली फिरते. नॉर्मली पण मी फिरते पण आहे ना आज मी पूर्ण तलावपाली फिरले. सो आहे ना मला माझे ना लहानपण आठवलं. आणि मी मेन म्हणजे ना आज मी या लोकेशनला आलेली आहे. हा बघा इकडे माझा डान्स क्लास होता. ज्यावेळी मी 3rd or 4th स्टँडर्डला होती ना त्यावेळी मी डान्स क्लासला यायची. बिकॉज ऑफ माय हॉबी इज द डान्स. सो मी डान्स क्लास जॉईन केलेला. मग त्याच्यानंतर आहे ना मग ती माझी स्टडीजमुळे वगैरे मला डान्स क्लास पण देखील बंद करायला लागला. आणि आता बघा आता काय होतं आहे ते. आणि आता मी मम्मीने जे काम सांगितलं मम्मी बोलले घ्यायला ना ते मी आता घेते आहे. तर चला तर काही आता मम्मीने जे आम्हाला घ्यायला सांगितलं आम्हाला नाही मला जे सांगितलेलं ना ते मी आता इथे घेतलेलं आहे. आणि आता मी आता निघालेली आहे आता माझ्या घरी. तर चला आता घरी जाऊया आणि पुढची ट्रॅव्हल जर्नी तुम्ही एन्जॉय करा. सो गाईज आता मी आलेली आहे माझ्या जुन्या घरी. तर आहे ना मला आहे ना काहीतरी सापडलं. हे मला अल्बम सापडलेले आहे. सो मी आज ठरवलं की चला आता तुमच्यासोबत आता मी इथे आलेली आहे घरी. तर मी तुम्हाला माझं जे लहानपणीचे जे काही काही आठवणी आहेत ना त्या मी तुम्हाला आता शेअर करते. सो मी तुम्हाला आता अल्बम दाखवते. गाईज अल्बम जुना असल्यामुळे ना थोडं समजून घ्या. हवं माझा हा इथे ना आहे. हा जो आहे ना तो दादा आहे माझा. मला दाखवते. हा दादा हे बघा फोटो पण काही काही खराब झालेले आहेत. हे बघा इथे मी माझ्या बड्डेचा फोटो आहे तो. आणि हे बघा हा दादूंचा बड्डे होता त्यावेळी माझी आजी. हे बघा ही आजी आहे माझी. आणि मी इथे माझ्या मामा मामींसोबत आणि हे मामा मामी. त्याच्यानंतर आहेत ना हे बघ ही मम्मी आहे. मम्मीच्या बाजूला बघा मी कशी उभी राहिली आहे फोटो काढायला. हे बघ हा पण माझा मामाच आहे. मी मामाच्या मांडीवरती बसलेली. आणि हे दादू त्यांच्या बड्डेच्या दिवशी काढलेले. म्हणजे मी त्यावेळी खूपच लहान होती 2-3 वर्षाची असेल मे बी. त्याच्यानंतर हे बघा दादूंचा केक कापतानाचा फोटो. आणि ही आहे माझी मम्मी. आणि हे बघा मी मम्मी आजी आणि मामा बघा कसा बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे ही मामी मी दादू. म्हणजे अशा थोड्याफार अशा आठवणी जाग्या झालेल्या आहेत. हा बघ आमचा आर्मी मॅन माय ब्रदर दादा. हा जो फोटो होता तो माझ्या बड्डेच्या दिवसाचा आहे. कारण की संक्रांतीला माझा बड्डे असतो. सो ही बघा माझी मम्मी पप्पा ही माझी मावशी काका दादा हे सगळे. हे बघ मावशीने मला कशी उचलून घेतली आहे. हे बघ आजी ही म्हणजे आजी म्हणजे मामा ही माझी. तिच्या मांडीवर बघा मी कशी बसली हसते बघ कशी कशी हसती आहे बघा तुम्ही. काहीच फोटो खराब असल्यामुळे थोडं समजून घ्या. ही बघा माझी मम्मी. आणि हे बघ हा माझा काका. हा पण काका हा मामा. काकाने मला उचलून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे बघ दादाचा बड्डेचा हा फोटो आहे. ह्याच्यानंतर हा बघा माझा 4था बड्डे. हा 4था बड्डेचा आहे. हे बघा हॅपी बर्थडे समृद्धी. तर हे बघा माझ्या बड्डेच्या दिवशी बघा मम्मीने मावशीने मला आरती केलेली. त्याच्यानंतर हे बघ माझ्या या दोन्ही आज्या आरती केलेली. त्याच्यानंतर ही पण आजीच आहे माझी. आजीनी पण आरती. नंतर आजी दादूंच्या बड्डेला. आणि इथे मी बसलेली आहे. हे बघा
दादाच्या बड्डेला मी कशी बसलेली होती ते आजीच्या मांडीवर. आणि हा बघ, हा ॲक्च्युली ना भाऊबीजेचा फोटो आहे, ज्यावेळी ना मी साडी घातलेली. आणि हे जे हात दिसत आहेत ना ते माझ्या आजीचे हात आहेत. आणि मी माझ्या दादाला आरती करते, आय मीन ओवाळती आहे. आणि ही बघा माझी मावशी माझ्या दादाला आरती करते त्याच्या बड्डे निमित्त. सो आता एक हा अल्बम संपलेला आहे, तर दुसरा बघूया आपण. हे बघा उंदीर मामांनी कशी वाट लावली आहे. ह्याच्यामध्ये पण बघा हॅपी बर्थडे समृद्धी. दादा बघा कसा हसतोय. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला अशी व्यवस्थित दिसत नसतील. हा दादा कसा हसतोय. मी हे बघा, ही पण आजी, या दोन्ही आज्या मला आरती करतायत. हा सगळ्यात छोटा मामा माझा, तो इथे बघा कसा हसतोय, फोटो काढतोय. तर इथे माझी मामी आरती करते आहे मला. इथे माझी मावशी मला ओवाळती आहे बड्डे निमित्त. बऱ्याच दिवसांनी मला अल्बम भेटला, तर चिटकत आहेत लिटरली. हा तर फोटो दिसतच नाही कोण ओवाळतं आहे. ह्याच्यामध्ये मामा झोपला आहे. आणि इथे बघा मम्मी आणि माझी आजी बघा कशी उभी आहे. माझी आजी आणि 2 नंबर मामा आहे कशी उभी आहे. मला मम्मी ओवाळती आहे. मामाचं लक्ष पण माझ्याकडेच आहे. नंतर हे बघा, ही पण माझी मावशी बघा ओवाळती आहे. इथे माझा मामा पण ओवाळतो आहे छोट्या आजीसोबत. ही माझी छोटी आजी म्हणजे मावशी आजी ही. तर मामा मला ओवाळतो आहे, दोघं जण ओवाळत आहेत. हा दादा. आणि ही बघा मी कशी होती लहानपणी, बघा कशी दिसायची. आणि हे बघा केक कापताना. आणि हा दादा कसा पोज देते छानशी. आणि इथे बघा मी बघा कशी दिसते. आणि इथे दादा आणि मी, दादा फुगा फुगवतोय माझ्या बड्डेचा. आणि इथे आजी म्हणजे छोटी मावशी आजी आहे माझी ही, तर ती मला ओवाळती आहे. आणि आम्ही ना जेजुरीला गेलेलो. आम्ही म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील की ना पप्पा आहे तिथे, मम्मी बसलाय, मी बसले बघा, मी बघा कशी दिसते. दादा दादू. आणि याच्यामध्ये बघा इथं मावशी आहेत, काका आहेत, दादा बसलाय. इथे ना आम्ही तळी भरतोय. आणि हे बघा माझे आजोबा, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसतील, हे आजोबा. इथे दादा आहे. तर हे बघा ही आमची फॅमिली. म्हणजे याच्यामध्ये बघा मम्मी पप्पा, हे बघा हे माझे आजोबा, मी, दादू, मामा, दादा एक आहे, मावशी, काका, जे हे सगळे असे. हे बघा माझे 2 भाऊ. मी नदीवरती माझ्या मम्मीसोबत उभी. आणि इथे आम्ही मस्तपैकी लंच करत होतो तेव्हाचा. आणि माझ्या पप्पांनी माझी ओढणी घेतलेली होती जेवण करताना, मी बघू शकतो. आणि इथे माझे आजोबा बघा, हे बघा आजोबा माझे, तुम्हाला ब्लर दिसत असेल सो तुम्हाला तर झूम कर. हे बघा आजोबा कसे वेगळे बसलेत. त्याच्यानंतर हा माझ्या बड्डेचा केक, हॅपी बर्थडे समृद्धी. मी कशी मी खाली बसली आहे. दादा बघा कसा पोज देतोय. आणि हा बघा हे ना आम्ही वणीला गेलेलो ना सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला, तेव्हाचा फोटो आहे. याच्यामध्ये मम्मी आहे, मी आहे, दादू. आणि हा जेजुरीला काढलेला, आजोबा, दादू आहे, मी आहे. आणि दादा बघा काय स्टाईल मारतोय. हो हो, ते मम्मी आहे, मामा आहेत, दादू आहेत. बघा
फोटो बघू शकता. हे बघा, फोटो एवढे खराब होते ना, तर त्याच्यामुळे ना असं व्यवस्थित दाखवता ना. सो गाईज, मी तुम्हाला आता अल्बम्स दाखवले, ते कसे वाटले तुम्हाला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. कारण की मी हे जे अल्बम्स वाचले ना, त्याच्यामध्ये मला माझं लहानपण आठवलं. आणि ते बोलतात ना, लहानपण देगा देवा. कारण की कसं असतं की लहानपणी जी आपण एन्जॉयमेंट करतो ना, तर ते आपल्याला ना मोठेपणी एक आठवण राहते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपण शाळेत होतो ना, तर मला ना नेहमी वाटायचं की आहे ना सुट्टी पाहिजे यार रोज, किंवा आहे ना जसे पप्पा दादा, म्हणजे दादा पण त्यावेळी शाळेतच, पण पप्पा दादा काका जे असे ऑफिसला जायचे, जॉब करायचे ना, तर मला पण असं वाटायचं की मी जॉब करावा. पण ज्यावेळी जॉब करतो ना, तर त्यावेळी कळतं की बाबा लहानपण देगा देवा. कारण की जे लहानपण असतं ना, ते सुख कुठेच नाही भेटत, हे खरं आहे. सो मी आता, पप्पा येत आहेत तर आता घरी जातीये. सो काहीच आता आम्ही निघालेली आहे आता घरी जायला. सो ॲक्च्युली माझा पण प्लॅन ठरलेला आहे ना चर्चमध्ये जायचं. म्हणजे तुम्हाला मी दाखवलं असतं की आज क्रिसमस आहे, तर त्याच्या निमित्ताने चर्चमध्ये काय काय होतं, तर ते दाखवता नाही आलं. बिकॉज माझी कझिन पण लवकर गेली, तो पण आलेला. सो ती दोघंजणं गेली ती घरी, आणि मग तिकडनं मग डिरेक्टली मी पण घरी झाली. तर आता ब्लॉगला करते इकडेच आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.